आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून गोंदियात देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या मेळाव्याला संबोधित करीत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या दोन जागांवर आम्ही दावा केला असून दोनही जागा राष्ट्रवादी शरद पवार गट लढणार असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं। आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातनं 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आलेत। विदर्भातनं सुद्धा अतिशय चांगले निकाल त्यांना महाविकास आघाडीच्या बाबतीत लागलेत। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे जवळजवळ 10 पैकी 8 खासदार विदर्भातनं निवडून आलेत। आता तशाच प्रकारची परिस्थिती विधानसभेमध्ये सुद्धा आहे आणि हे चित्र भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्रपक्षाला दिसत असताना कशा पद्धतीनं निवडणुका लांबणीवर टाकता येईल, पुढे ढकलता येईल, या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे। ऑक्टोबरमध्ये निवडणुका व्हायला पाहिजे होत्या। आमचा आग्रह होता की ऑक्टोबरमध्येच निवडणुका झाल्या पाहिजे ठरल्याप्रमाणे। आतापर्यंत जेव्हा इलेक्शन कमिशननी जो कार्यक्रम जाहीर केला त्यावेळेस हरियाणाबरोबर दरवेळेस आपली निवडणूक लागली, पण हरियाणाची जाहीर केली पण महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली नाही, कारण की हे सरकार निवडणुका घ्यायला घाबरते। त्याच्यामुळे पुढे निवडणुका ढकलून आल्यात, कारण की त्यांना माहीत आहे की या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र मिळून जी लोकसभेमध्ये ताकद दाखवली, एकत्रपणे निवडणूक लढली, त्याच पद्धतीनं आम्ही आता विधानसभेत सुद्धा एकत्र राहून आणि आमच्याबरोबर जे काही आमचे मित्रपक्ष आहेत ते मित्रपक्ष एकत्र राहून त्यानिमित्तानं आम्ही निवडणूक लढणार आहोत। गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि भंडारा जिल्ह्यामध्ये 7 मतदारसंघ आहेत आणि या 7 मतदारसंघामध्ये आमच्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जी हक्काची जागा आहे ती नंबर 1 तिरोडा, नंबर 2 अर्जुनी मोरगाव आणि नंबर 3 तुमसर, या तिन्ही ठिकाणी आमचे आमदार होते। ते हक्काची आमची जागा आहे। उद्यापासून आमच्या महाविकास आघाडीची बैठका मुंबईला चालू होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही आग्रहाने या तिन्ही जागा ज्या आमच्या हक्काच्या आहेत त्या आम्ही सोडून घेऊ, याची त्यानिमित्तानं आपल्याला मी याची ग्वाही देतो। तर या मेळाव्यात गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी हजेरी लावत अनिल देशमुख यांच्या सूचना ऐकून घेत येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील आपला पक्षाला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी सर्वोपरी मदत करणार असल्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली। या मेळाव्यात गोंदिया भंडारा जिल्ह्यातील माजी खासदार आणि माजी आमदार यांच्यासह नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।